सत्तेचा हव्यास सर्व नेत्यांना हवाहवासा वाटतो. सत्ता नको असं म्हणणारे आपल्याला क्वचितच सापडतील. मला सत्तेत नव्हे तर विरोधात बसायला आवडेल असं विधान खुद्द सुप्रिया सुळेंनी केलंय. का नकोय सुप्रिया सुळेंना सत्ता? पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. सत्ता न आवडे सुप्रिया सुळेंना. सत्तेपेक्षा विरोधात राहण्याची सुप्रियांना आवड. सत्ता नको म्हटल्यानं कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा. सत्ता नको असं म्हणणारा नेता तसा दुर्मिळ. सत्तेसाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा आटापिटा सुरू असतो, पण सत्ताच नको असं म्हणणारा एक नेता सापडलाय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चक्क सत्ता आवडतच नाहीये. इंदापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी ही कबुली दिली आहे. सत्ता असण्यापेक्षा विरोधी पक्षात असलेले दिवस बरे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. चांगले दिवस सत्तेचे फक्त नसतात, आता बिलकुल समजू नका. सत्तेतले दिवस म्हणजे चांगले आणि विरोधातले म्हणले अरे विरोधातले दिवस फार चांगले असतात. मला तर खूप मजा येते भाषण, कारण ते इतकं चुकतात ना रोज. मी तर परवा दादाला म्हणले मी टीका करून करून थकले रे दादा, आता किती करू मी टीका. रोज ते काहीतरी करतात आणि आपल्याला टीका करावी लागते. नंतर ते असतं ना एखादा म्हणतात हो बघा हे रोजच टीका करतात. रोज टीका का करते मी? कारण त्यात वाईट वाटतं, राज्याचं नुकसान होतं, राज्याचं भलं होत नाही म्हणून आम्ही टीका करतो. ज्या सुप्रिया सुळेंनी विरोधी पक्षात असलेलं बरं असं म्हटलं, त्या सुप्रिया सुळेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र स्थापनेपासून सत्तेत आहे. महाराष्ट्रात 1999 पासून ते थेट 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. केंद्रातल्या युपीए सरकारमध्ये 2014 पर्यंत राष्ट्रवादी सत्तेत होती. केंद्रातल्या युपीए सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे मंत्रिपद होती. 2014 ते 19 या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता नव्हती. त्यानंतर 19 ते 22 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेला 24 वर्ष झाली, त्यातली 18 वर्ष राष्ट्रवादी सत्तेत होती. एवढ्या वर्ष सत्तेची फळं चाखल्यानंतर कदाचित सुप्रिया सुळेंना सत्ता नकोशी वाटत असावी. आता नाही म्हणायला सुप्रिया सुळे 3 टर्म लोकसभा आणि 1 टर्म राज्यसभेची मिळून 19 वर्ष खासदार आहेत. सत्ता काळात खासदार असूनही सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. सध्याचं राजकारण पाहता येत्या काळातही सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणं कठीण दिसतंय. त्यामुळेच की काय सुप्रिया सुळेंना सत्ता नकोशी झाली की काय अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ताईंनी सत्ताच नको असं म्हटलं खरं, पण सुप्रियाताईंच्या या विधानानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवारांच्या पोटात मात्र गोळा आला असेल एवढं नक्की. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती.